नमस्कार मित्रांनो, RT25 रिझर्वेशन याचे ॲडमिशनही सुरू झाले आहेत. परंतु मित्रांनो, यासाठी बऱ्याचशा माझ्या विद्यार्थी मित्रांना किंवा त्यांच्या पालकांना हे प्रॉब्लेम येत आहेत की शाळा हे गेल्या वर्षीसारखे यावर्षी दाखवत नाही. तर त्याचं एक कारण आहे मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की RT ॲडमिशन सुरू झाली आहेत. पण मित्रांनो, यामध्ये 1 किलोमीटरचा नियम लागू केल्यामुळे खूप ठिकाणी सरकारी मराठी शाळा दाखवत आहेत. जसं आपण पाहतो की मागच्या वर्षी आपण ज्या काय प्रायव्हेट स्कूल पाहिले होते, तर ते प्रायव्हेट स्कूलचं आता यामध्ये मेन्शन नाही आहे मित्रांनो. मराठी शाळेपासून 1 किलोमीटरवर अंतरावरती प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे फक्त मराठी शाळेतच ॲडमिशन घ्यावे लागेल, असा नवीन नियम यावर्षी लागू झाला आहे. त्यामुळे खूप जण आता प्रायव्हेट शाळेत ॲडमिशनपासून वंचित राहणार आहेत मित्रांनो. आता मी इथे तुम्हाला शो करून सुद्धा दाखवणार आहे. माझ्याकडे एक युजर ID आणि पासवर्ड आहे मित्रांनो. इथे तुम्हाला लॉग इन करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण त्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी ज्या शाळा यायच्या ते यावर्षी का येत नाहीत. कारण 1 किलोमीटरचा जो काही नियम आहे तो यावर्षी लागू झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे आता यावर्षी फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट शाळेमध्येच आपल्याला ॲडमिशन घेता येईल. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आहे मित्रांनो की प्रायव्हेट शाळा येत आहेत, पण जास्तीत जास्त भागामध्ये हे फक्त शाळा प्रायव्हेटच येत आहेत. तर ते एक युजर ID आणि पासवर्ड आहे माझ्याकडे. मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो की कशा पद्धतीने मी ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यासाठी केलेलं आहे आणि त्यामध्ये शाळा पण हे शो होत नाही आहेत. तर मित्रांनो, मी आता इथे एक लॉग इन करून घेतो. इथे लॉग इन केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की मी एका मराठी शाळेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने, हे बाकीची माहिती आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. स्कूल सिलेक्शनमध्ये यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मी दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो, विथिन 1 किलोमीटर स्कूल्स यामध्ये आपण बघू शकतो की ZP, जिल्हा परिषद आणि ZP ह्या 3च शाळा दाखवत आहे मित्रांनो. आणि 1 to 3 किलोमीटर स्कूलमध्ये हे बघा, इथे एकही स्कूल आपल्याला शो होत नाही. गेल्या वर्षीचा जर विचार केला तर आपल्याला आपल्या जवळपासील 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटरपर्यंत, म्हणजेच मित्रांनो 3 किलोमीटरच्या नंतर जे काही पुढे विभाग येतो त्यानंतरच्या सुद्धा स्कूल इथे दाखवत होतं. परंतु आता तसं होत नाही. आता 1 किलोमीटरच्या आतमध्ये ज्या काही ZP शाळा आपल्या येत आहेत त्या शाळेमध्ये आपल्याला ॲडमिशन आपलं करावं लागणार आहे. तर मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी यावर्षी प्रायव्हेट स्कूलपासून वंचित राहणार आहेत. त्यांना त्यांची जे काही फी, कॉलेजची जे म्हणजे त्या स्कूलची जी काही फी असून भरून त्यामध्ये त्यांना भागावं लागणार आहे. मित्रांनो, इथे मी ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर कशा पद्धतीने मी ॲप्लिकेशन, इथं बघा तुम्ही पाहू शकता की हा ZPसाठी मी ऑनलाईन ॲप्लिकेशनही केलेलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये असंही सुद्धा वाटू देऊ नका तुम्हाला की पुढे चालून अजून काही बदल होतील. नाही मित्रांनो, कारण हा नियमच यावर्षी लागू करण्यात आला आहे. त्यामुळं यामध्ये जास्त डोकं न घालवता त्यापासून थोडंसं बाजूला व्हा आणि आपले कामं करण्यात मग्न राहा. तर आशा करतो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.